बातमी आहे बीडमधून। बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यामध्ये गोदावरी नदीपात्रात तब्बल 100 कोटी रुपयांचं अवैध वाळू उत्खनन गेवराई तहसीलदारांच्या माध्यमातून एका सिंडिकेटकडून करण्यात आल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजयसिंह पंडित यांनी पत्रकार परिषद घेऊन केलाय। या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करून ईटीएस सर्वे करण्यात यावा, त्याबरोबरच संपूर्ण अवैध उत्खननाची जबाबदारी गेवराई तहसीलदारांवरती निश्चित करून त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पंडित यांनी केली आहे। या संदर्भामध्ये ते महसूल मंत्री आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन अधिकृत तक्रार देखील देणार आहेत। माझं म्हणणं आहे 100 कोटी रुपयाचं अवैध उत्खनन गेवराई तहसीलदाराच्या त्या ठिकाणी माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्षतेखाली जे काही सिंडिकेट कार्टल काम करता आहे त्याच्या माध्यमातून या गोदावरी नदीमध्ये झालेलं आहे। याची चौकशी व्हावी आणि हा जो सर्वेची मागणी मी वेळोवेळी करतोय, आपल्यालाही सांगतोय, तो जो काही ईटीएस सर्वे जो काही आहे याच्यामध्ये सगळ्या गोष्टीचा खुलासा होणार आहे। मी काय म्हणलं की 8,000 नाही तर 80,000 ब्रास उत्खनन झालंय आणि ही जबाबदारी तहसीलदार गेवराईवर निश्चित करावी आणि त्यांच्यावर टोकाची कारवाई करावी।